आणि योग आणि निसर्गोपचार हे भारतीय उपचार पद्धती म्हणून केंद्र शासनाने पण मान्य केलेलं आहे. तर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन आयुष म्हणून जे डिपार्टमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्याच्यामध्ये योग आणि निसर्गोपचार आहे. विशेषतः निसर्गोपचाराचा विचार तर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा केला होता. त्याने पुण्याजवळ निसर्गोपचार केंद्रही महात्माजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. ते अजून चालू आहे. तशी नंतर मग आणखीनही निसर्गोपचार केंद्र सुरू झाली. आता आपण इथे काही प्रक्रिया केल्या, मुख्य अनुभव दिसताना चांगला वाटला असतो यांना अनुभव. पण लक्षात घ्या की हे पुन्हा सातत्याने करायला पाहिजे. ते शिबिरात सगळं चांगलं वाटलं, घरी गेल्यानंतर पहिल्यासारखं सगळं झालं तर काही उपयोग नाही याचा. इथले विशेषतः आहार आहे किंवा योगाभ्यास आहे किंवा निसर्गोपचाराच्या प्रक्रिया आहे, या सगळ्या सोप्या आहेत. तुम्हाला शिकून दिले जातं, अडचण काही नाही. तर आपण हे करत राहिलं पाहिजे घरी. म्हणजे असेच अनुभव सारखा येते. जितके जास्ती कराल तितका चांगला अनुभव येईल. आणि या अनुभवातून आपण विकारातून मुक्त होऊ शकतो, औषधांच्या दुष्परिणामामधून मुक्त होऊ शकतो. औषधं आहेत चांगली पण त्याचे दुष्परिणाम असतात. योग निसर्गोपचाराचे कुठले दुष्परिणाम नाही. त्या सातत्याने करणं हे फार महत्त्वाचं आहे. ते आणखी नाही की या ठिकाणी तुम्हाला एक सगळ्याचं सॅम्पल दाखवलं असं म्हणता येईल. आणि शास्त्र ते 7 दिवसात शिकण्यासारखं नाही. निसर्गोपचार एक खूप मोठं शास्त्र आहे. योग तर आणखीन प्रचंड आहे. योग तर जन्मजन्मांतरीच शिकावं लागतं. तेव्हा आपण एवढा जर चांगला अनुभव आला असेल तर पुढे काही शिकण्याची योजना आपण ठरवली पाहिजे. त्याला व्यवस्था आहे सगळी. योग गुरुकुळ टप्प्याटप्प्याचे अभ्यासक्रम आहे. निसर्गोपचार आरंभ म्हणून पहिला अभ्यासक्रम आहे. निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून दुसरा अभ्यासक्रम आहे. निसर्गोपचार विशेषज्ञ म्हणून त्याच्या पुढचा अभ्यासक्रम आहे. आणि निसर्गोपचार प्राज्ञ सगळ्यात पुढच्या, ज्या ठिकाणी तुम्ही दुसरा उपचार करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढचे अभ्यासक्रम करावे. म्हणजे आणखीन ज्ञान मिळेल, आणखीन परिणाम मिळेल, आपण दुसऱ्यालाही मदत करू शकतो. तसे निसर्गोपचाराच्या तसे योगाचे पण अभ्यासक्रम आहेत. योग शिक्षक, योग अध्यापक वगैरे पुष्कळ आहेत. तेव्हा काही लोकांनी विचार केला पाहिजे शक्य असेल त्यांनी की आपण पुढचंही शिकूया आणखी आणि दुसऱ्यांनाही मदत करूया. आता काही सांगितलं की आम्हाला असंच काम करावं असं वाटतं. काम करायचं अभ्यास करायला पाहिजे, नाही तर कसं करायला काम. केवळ 7 दिवसाच्या अभ्यासातनं काही तुम्ही दुसऱ्याला शिकवू नाही शकणार. जगाचा पुढचा अभ्यास करायला पाहिजे, तो करायला हवं. आणखी विकारासंबंधी पण सांगता येईल की आपण अनुभव घेतला आहे, काही गोष्टी कमी झालेल्या आहेत, सातत्याने केलं तर आणखीन कमी होतील. पण विकार अनेक प्रकारचे आहेत, म्हणजे अनंत आहेत विकार. आणि प्रत्येक विकाराला निरनिराळे उपचार असतात. इथे आपण सगळे एकच शिबिरात सगळे एकसारखंच करतो जवळजवळ, फारचा फरक नव्हता एकमेकी. पण जर विकार असतील तर त्या विकारानुरूप केलं तर आणखीन जास्त फायदा होतो. नेहमी तर होणारच आहे, पण विकारानुरूप कुठला विकार आहे त्यामुळे कुठली आसनं करायची, कुठला प्राणायाम करायचा, कुठल्या शुद्धिक्रिया करायच्या, कुठला निसर्गोपचार करायचा, ह्याचं पण एक मोठं शास्त्र आहे. आणि त्या शास्त्रात आज डॉक्टर पण होता येतात. जसे MBBS, BAMS, BHMS, जसं BNYS असं पण एक शास्त्र आहे. तसंच डॉक्टरसारखाच कोर्स आहे 4.5 वर्षाचा. बॅचलर इन नेचरोपॅथी आणि योग. इतकं प्रगत झालेल्या गोष्टी त्याच्यामध्ये. पण आपण इथे थांबू नका मला म्हणायचं. पहिली गोष्ट जे शिकलाय ते करत राहते, ते पहिलं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट पुढचं काही शिकायचा प्रयत्न करा. ज्याला शक्य आहे त्याने डॉक्टर होऊ शकतात निसर्गोपचारामध्ये, योगामध्ये. आणि अनेकांचं आपण कल्याण करू शकतो. ठीक आहे, आपला स्वार्थ करायचा असतो तो पहिल्यांदा आहे, पण थोडासा परमार्थ पण केला पाहिजे. दुसऱ्याला काहीतरी शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि पुढच्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था आहे, गुरुकुलमध्ये आहे. म्हणजे सरांना माहिती, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायला तुम्हाला सगळी माहिती देतील तपशीलवार. तुम्हाला उपचार करता येतील, नवीन शिकता येईल, दुसऱ्यावर पण उपचार करता येऊ शकतो.
कारण योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार भारतात जास्ती होणं आवश्यक आहे. याला मोदी साहेबांनी खूप जोर लावलेला आहे. योगाला तर आहेच, आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला 21 तारखेला आहे आता जूनमध्ये. सगळ्या जगातले लोक योगाभ्यास करायला लागले. तसंच निसर्गोपचाराचं पण होणार आहे. त्याच्यावर एक केंद्र सरकारमध्ये योजना चालू आहेत. काय सगळे योगासारखं निसर्गोपचार पण निसर्गोपचार दिन होईल आणखी मग सगळे जगात बसेल. याचं कारण असं की दोन्हीला काही खर्च काही फारसा नाही. आपण नाही पाहिलं योगासन प्राणायाम काहीच नाही. छत्री असली की आपल्याला करता येते. निसर्गोपचाराला काय माती पाण्याचे उपचार आहेत ते आपल्याला मिळतात वाटतं. आहार सुद्धा निसर्गामध्ये उपलब्ध आहे सगळं. महागडी औषधं घेऊन त्याचे आणखीन त्रास भोगण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीतनं आपलं तब्येत चांगली ठेवणं, आरोग्य चांगलं ठेवणं खूप चांगलं आहे. तेव्हा माझं म्हणणं इथे थांबू नका, एवढंच चालू ठेवा. जे काय शक्य असेल तेवढं, मी बऱ्याच गोष्टी सांगितली, जे काय शक्य आहे तेवढं आपण करत राहा. आपलाही विकास होईल, आपलंही आरोग्य चांगलं राहील आणि शक्य झालं आपण इतरांनाही मदत करू. त्या पुढच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला स्वाध्याय करणे, अभ्यास करणे, या सगळ्याला माझ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा पुन्हा या आम्ही स्वागत करायला तयार आहोत. हरिओम.